म्हणजे तू नोट्स कॉपी करतेस? हो. या कमळीचे नोट्स कॉपी करतेस का? काय झालं? प्राजू, पूर्ण क्लासमध्ये तुला ही एकटीच मिळाली का नोट्स मागायला? नाही, तुझ्या क्लासमध्ये आपल्या क्लासचे आपल्या स्टेटसचे मुलं मुली नाही आहेत का? की ही थर्ड क्लास कमळीच मिळाली तुला नोट्स मागायला? तिच्यात आणि आपल्यात खूप फरक आहे प्राजू. तिचा आणि आपला क्लास वेगळा आहे. ही गावातली मुलं आहे ना, ही फुकटात येऊन शिकतात कारण आपण त्यांना चॅरिटी करतो. उगाच आहे ना फुकटची फ्रेंडशिप करायला जाऊ नकोस. का तुझंही त्या ऋषीसारखं झालंय? हे बघ, गावातल्या मुलांची आणि शहरातल्या मुलांची हुशारी वेगवेगळी असते. जमीन आसमानचा फरक असतो. आई, असं काही नसतं ग. उलट आजकाल गावाकडची मुलं खूप हुशार असतात. आणि तू कमळीविषयी म्हणशील ना, तर आमच्या क्लासमध्ये ती नेहमी फर्स्ट येते. अगं, फक्त क्लासमध्ये नाही, पूर्ण डिव्हिजनमध्ये तीच फर्स्ट असते. आणि आता तर ती कॉलेजची GS आहे. आई, तू तिचा अभ्यास बघशील ना तर इतकं. बस, माझ्याशी वाद घालायचा नाही. आई, मी ते फक्त हेच सांगत होती. राजू, तू आता मला शिकवणार आहेस का? तुझ्यापेक्षा चांगलं मला माहिती आहे कोणाशी मैत्री करायची, कोणाशी संगत करायची. आणि काय ग, काय आहे या गावंढळ कमळीमध्ये? कसली तिची भाषा आहे? का तूही बोलणार आहेस आता तिच्यासारखं अशुद्ध आणि पाणी? काय भाषा बोलते ती मुलगी? आलो काय, गेलो काय, उभारलो काय? आई, भाषेचं काय आहे? ती पण मराठीच भाषा आहे, फक्त लहेजा काय तो वेगळा आहे ग. आणि ती तिची गावाकडची भाषा आहे. आणि लहानपणापासून तसंच बोलत आली ग ती. आणि मला खरंच असं वाटतं की आपण तिच्या बोलीभाषेचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. राजू, परत तेच सांगते हा, तिचा आणि आपला क्लास वेगळा आहे. हे बघ, शेवटी तुला आपल्या क्लासमधल्या लोकांमध्ये वावरायचे. तुझं लग्न सुद्धा मी आपल्या तोला मोलाच्या आपल्या स्टेटसच्या मुलाशी करून देणार आहे. तेव्हा काय करशील? या 2 वेण्यावाल्या गावंढळ कमळीला तुझी करवली म्हणून घेऊन जाशील? आई, प्लीज असं नको ना गं बोलू. अगं, खूप चांगली मुलगी आहे ती. तुला माहित नाहीये तिने माझ्यासाठी किती काय काय केलंय ते. हो, बर. मला ना प्राजू आज ऐकायचे तिने तुझ्यासाठी किती काय 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 केलंय. तुला पार्टीमध्ये काही विचित्र संशय येण्यासारखं काही जाणवलं का? कारण आता ऋषीने सांगितलं की कोणत्या तरी मुलीला वाचवण्याच्या नादात कमळी जेलमध्ये अडकली. बिचारी कमळी कशी सुटणार आता जेलमधून? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.